त्र्यंबकेश्वर येथील कोणे गावातील रस्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। रस्त्यावर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता खराब झाल्यानं वाहन चालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसंच शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत। रस्त्यांची योग्य देखभाल व दुरुस्ती होत नसल्यानं पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होते। खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून ग्रामस्थांच्या दैनंदिन वाहतुकीवरही त्याचा परिणाम होतोय। या समस्येकडे प्रशासनानं तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागामार्फत रस्त्याची पाहणी करावी आणि आवश्यक ती डागडुजी व दुरुस्तीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थ कृष्णा रामा हुलगुंडे यांनी प्रशासनानं या प्रश्नाची गांभीर्यानं दखल घेऊन कोणे गावातील रस्त्यांची दुरावस्था दूर करावी आणि नागरिकांना सुरक्षित व चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। हा कोणे गावामध्ये रस्ता हा झालेला आहे। तालुका त्र्यंबकेश्वर आणि जिल्हा नाशिक आहे। बघा, या रस्त्याचं नाव कोणे ते माळेगाव वारी असं आहे। 5 किलोमीटरचा रस्ता आहे। संपूर्ण रस्त्याला वस्ती आहे। 5 किलोमीटरचा रस्ता आणि हा 1.5 वर्ष फक्त रस्ता तयार करून हा झालेला आहे। आणि या 1.5 वर्षामध्ये बघा, अतिशय दयनीय अवस्था तुम्ही बघू शकता। हे सर्व नागरिक आहेत। अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे। लहान लहान मुले हे शाळकरी येत असतात, त्यांचे कपडे पूर्णपणे या रस्त्याला येता जाता खराब होऊन जात असतात। बघा, या अशा जर का निकृष्ट दर्जाचे कामं जर का झाले तर या देशाचा विकास हा कशा पद्धतीने होणार। बघा, जे पण वंचित घटक आहेत त्यांच्यावरती शासनाकडून खर्च न होता असे बार हे कामं निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे त्याच गोष्टीवरती खर्च हा होत आहे। आणि त्याच पद्धतीने बघा, आता त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा आहे आणि त्या कुंभमेळ्याला हा त्र्यंबकेश्वरला जोडणारा एक मार्ग आहे। त्र्यंबकेश्वरचा रस्त्याला जो पण जाणार आहे त्या मार्गाला जोडणारा हा रस्ता आहे। आणि या रस्त्यामुळं जे पण भाविक भक्त येणार आहेत त्यांची पण खूप मोठ्या प्रमाणात अडचणूक ही होणार आहे। बघू शकता, तुम्हीच बघू शकता, अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। आणि माझ्या मीडियाच्या बांधवांना सुद्धा हीच विनंती राहील माझीवाली की हा जास्त व्हिडिओ जे पण शासन असेल, मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवून हा व्हिडिओ याच्यावरती तात्काळ कारवाई ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच पद्धतीने शासनाची याची दखल घ्यावा आणि लवकरात लवकर कारवाई ही झाली पाहिजे। नाही तर हा आंदोलनाचा इशारा आम्ही सर्व गावकऱ्यांच्या मताने एक ठिकाणी शासनाचे आंदोलन हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, याची सर्व पद्धतीने दखल घेण्यात यावी।